नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या यूट्यूब चॅनलमध्ये मी एजी सर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। तर नवीन ट्रिक नवीन डे यानुसार आपण काय करतो, इयत्ता 12वीच्या दृष्टिकोनातून, बोर्ड एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून किंवा जेईईच्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून किंवा एमएसटी सीईटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा एक टॉपिक घेऊन आलेलो आहोत। त्याचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक। तर या व्हिडिओमधून आपण मॅथमॅटिकल लॉजिक्स अंतर्गत काही रिलेटेड जे कन्सेप्ट आहेत या टॉपिक अंतर्गत आपण काय करणार आहोत, शॉर्ट ट्रिक मध्ये डिस्कस करणार आहोत। तर चला, या मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी असतात, म्हणजे जे तुम्हाला क्वेश्चन्स एक्झामिनेशन्स मध्ये विचारले जातात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तुम्हाला स्टेटमेंट्स हा एक या ठिकाणी भाग असतो, बरोबर। स्टेटमेंट महत्त्वाचा आहे। त्या स्टेटमेंट वरून तुम्हाला लॉजिक ज्या ट्रूथ व्हॅल्यूज असतात त्या ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला येणं गरजेचं आहे। स्टेटमेंट वरून ज्या ट्रूथ व्हॅल्यू असतात त्या ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला येणं गरजेचं आहे, बरोबर। ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यानंतर त्याच्यावर आधारित असणारा एक छोटासा कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चरला विचारात घेणार आहोत, बरोबर। म्हणजे आजच्या लेक्चरला विचारात घेणार आहोत, त्याच्यावरून आपल्याला ट्रूथ टेबल कसे तयार करायचे याच्यासाठी आपल्याला हिंट लागतात, कारण त्या हिंट खूप इम्पॉर्टंट असतात। त्या हिंटनुसार आपल्याला याच्यामध्ये जो आपला कन्सेप्ट आपण घेणार आहोत या टॉपिक अंतर्गत त्याचं नाव या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। तर ते आहे लॉजिकल कनेक्टिव्हज। लॉजिकल कनेक्टिव्हज, बरोबर, हा कन्सेप्ट आहे। या लॉजिकल कनेक्टिव्हज मध्ये आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हज माहिती आहेत। लॉजिकल कनेक्टिव्हज नेमकं कसे असतात, तर लॉजिकल कनेक्टिव्हज आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे किंवा टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट जॉइनिंग बाय द वर्ड्स, किंवा दोन पेक्षा जास्त विधाने आहेत त्या विधानांना जोडण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना आपण काय म्हणतो, लॉजिकल कनेक्टिव्हज म्हणतो। आणि या लॉजिकल कनेक्टिव्हज खूप इम्पॉर्टंट आहेत। मग त्याच्यावरून आपल्याला हाऊ टू कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल कशा पद्धतीने तयार करायचा हे लक्षात येतं। त्यासाठी आपण याच्यावरच्या आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट ट्रिक्स बघणार आहोत, ते काळजीपूर्वक या ठिकाणी बघा। मग याच्यामध्ये आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हज माहिती आहेत। मग लॉजिकल कनेक्टिव्हज मध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली लॉजिकल कनेक्टिव्हज आहे अँड। याला नेम इन कंपाऊंड स्टेटमेंट। कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आपण काय म्हणतो, याला कंजक्शन म्हणतो, कंजक्शन म्हणतो। दुसरी जी लॉजिकल कनेक्टिव्हज आहे ती आहे ऑर, बरोबर। लॉजिकल कनेक्टिव्हज आहे ऑर, याला म्हणतो आपण डिसजंक्शन। त्यानंतर तिसरी जी लॉजिकल कनेक्टिव्हज आहे ती आहे इफ देन, त्याला म्हणतो आपण कंडिशनल। त्यानंतरची जी लॉजिकल कनेक्टिव्हज आहे इफ अँड ओनली इफ, याला आपण म्हणतो बाय कंडिशनल। बाय कंडिशनल। आणि शेवटची जी लॉजिकल कनेक्टिव्हज आहे त्या लॉजिकल कनेक्टिव्हजला आपण म्हणतो नॉट, त्यालाच आपण लिहितो निगेशन। या 5 लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून आपल्याला काही बेसिक ट्रिक्स विचारात घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा वापर तुम्हाला 100% जेईईचे जे प्रॉब्लेम्स असतील यावरती आधारित असणारे किंवा एमएसटी सीईटी मध्ये आधारित असणारे किंवा स्टेट बोर्डवरती आधारित असणाऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये कसल्याही प्रकारची अडचण अजिबात येणार नाही, एवढी काळजी या ठिकाणी तुमची या व्हिडिओमध्ये ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल। तर बघा, याच्या ज्या कंडिशन्स आहेत, याचे जे टेबल्स आहेत ते शॉर्ट वेळेमध्ये आपल्याला तयार करता यावेत, यासाठी आपण याचे ट्रूथ टेबल्स विचारात घेणार आहोत। तर पहिली जी लॉजिकल कनेक्टिव्हज आहे ती आपल्याला सर्वांना माहिती आहे अँड, बरोबर। याला आपण काय म्हणतो, कंजक्शन म्हणतो। तर आपण याचा ट्रूथ टेबल घेणार आहोत डायरेक्टली, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली याच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवायला सोपं जाईल। मग आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला दोन स्टेटमेंट टू ऑर सिंपल स्टेटमेंट टू ऑर मोर
सिंपल स्टेटमेंट जॉईनिंग बाय द वर्ड्स अँड, दोन किंवा दोनपेक्षा जास्त विधाने जोडण्यासाठी आपल्याला अँडचा वापर करायचा आहे. मग आपण अँडचा वापर करण्यासाठी आपण याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलं पी अँड क्यू. बरोबर. याचा ट्रूथ टेबल आपल्याला शॉर्टली लक्षात ठेवायचा आहे. त्यानुसार इथं ट्रूथ टेबल तुम्हाला मी काढून देतोय. बरोबर. त्या तुम्हाला हिंट लक्षात ठेवायचे आहेत. पी पहिलं स्टेटमेंट आहे, दुसरं क्यू आणि तिसरं पी अँड क्यू. बरोबर. मग याच्यावरून आपल्याला ट्रूथ टेबल फास्टली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ते कमीत कमी वेळेमध्ये लक्षात ठेवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट कंडिशन्स आहे. ते लक्षात ठेवताना बघा कशा पद्धतीने आपल्याला हिंट घेता येतील. ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला सर्वांना माहिती असतात, टी टी एफ एफ. क्यूची व्हॅल्यू टी एफ आणि याच्यामधली महत्त्वाची हिंट आहे पी अँड क्यू मध्ये लक्षात ठेवताना फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, टी टी टी. अदरवाईज ज्या व्हॅल्यूज आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज काय घ्यायच्या आहेत, टी 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 अदरवाईज फॉल्स घ्यायच्या आहेत. म्हणजे आपली हिंट लक्षात ठेवताना तुम्हाला हिंट जी लक्षात ठेवायची आहे ती एवढी लक्षात ठेवायची आहे. कोणती, आपल्याला जी CETला वापरायची आहे, ज्या एक्झामिनेशनला वापरायची आहे ती हिंट लक्षात ठेवायची आहे, टी 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 अदरवाईज फॉल्स. म्हणजे हा टेबल तुम्हाला ऑटोमॅटिकली कमी वेळेमध्ये लक्षात राहतो, हे लक्षात ठेवा. बरोबर. पी अँड क्यूचा या पद्धतीनं कंजक्शनसाठी हा वापरायचा, टी एफ 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 अदरवाईज या ठिकाणी टी 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 अदरवाईज काय घ्यायचं, फॉल्स घ्यायचं. हे लक्षात आलं. दुसरी आपली जी लॉजिकल कनेक्टिव्ज आहे ती लॉजिकल कनेक्टिव्ज आहे ऑर. याला आपण काय म्हणतो, डिजक्शन म्हणतो. बरोबर. मग याचा ट्रूथ टेबल आपल्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेड ॲज करताना दोन स्टेटमेंट जॉईनिंग बाय द वर्ड्स ऑर घ्यायचे, पी ऑर क्यू. हे सिम्बॉलिकली फॉर्म घेतला. मग याचा ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचा आहे. मग बघा ट्रूथ टेबल तयार करताना याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती कंडिशन्स लक्षात येऊन जाईल. पहिला पी स्टेटमेंट, दुसरं क्यू, तिसरं घेताना पी ऑर क्यूचा टेबल घ्यायचा. याच्या व्हॅल्यू घ्यायच्या टी टी एफ एफ. व्हॅल्यूज घेताना त्या व्हॅल्यूज लक्षात ठेवताना ते खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मग त्यानुसार बघा टी टी एफ एफ टी एफ व्हॅल्यू घ्यायच्या. याच्यामधली हिंट लक्षात ठेवायची, एफ 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 अदरवाईज ट्रू. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना यामध्ये एफ 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 लक्षात ठेवायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज काय लक्षात ठेवायच्या आहेत, टी टी टी. म्हणजे तुम्हाला पहिली जी आणि महत्त्वाची कंडिशन्स याच्यामधली आहे ती ही लक्षात ठेवायची आहे, एफ 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 अदरवाईज ट्रू. एवढी जर हिंट लक्षात ठेवली तर तुम्हाला याच्या जे प्रॉब्लेम्स आधारित असतील ते प्रॉब्लेम्समध्ये अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीनं ही हिंट लक्षात ठेवायची. याची जी हिंट आहे ती हिंट लक्षात ठेवा, एफ 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 अदरवाईज ट्रू, अदरवाईज टी. बरोबर. अदरसाठी आपण वापरायची व्हॅल्यूज टी. तर अशा पद्धतीने हे सेकंड तुमचं लॉजिकल कनेक्टिव्ज आहे. त्यानंतर पुढची लगेच लॉजिकल कनेक्टिव्ज बघतोय आपण, इफ देन. याला आपण काय म्हणतो, कंडिशनल म्हणतो. मग याचा टेबल्स आपल्याला विचारात घेताना बघा, याचा टेबल्स आपल्याला घेताना कशा पद्धतीने टेबल्स घेता येईल. याच्या ट्रूथ व्हॅल्यू याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेड ॲज, लक्षात ठेवा पी इफ देन क्यू आहे असं लक्षात ठेवायचं आहे. याचा ट्रूथ टेबल लक्षात ठेवताना याची जी शॉर्ट हिंट आहे ती शॉर्ट हिंट लक्षात ठेवताना कशी ठेवायची, स्टेटमेंट पी क्यू पी इफ देन क्यू आहे. याच्या ट्रूथ व्हॅल्यू टी टी एफ एफ पीच्या दो ट्रूथ व्हॅल्यू आहेत त्या लक्षात ठेवताना फिक्स आहेत त्या आणि क्यूच्या सुद्धा फिक्स आहेत. आपल्याला चेंजेस फक्त टी एफ क्यूच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या लक्षात ठेवा. पी इफ देन क्यू मध्ये काय लक्षात ठेवायचं, एकच हिंट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कोणती, हे बघा टी एफ. एवढी व्हॅल्यू फक्त काय घ्यायची आहे आपल्याला, एफ घ्यायची आहे, टी एफ एफ. आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज काय घ्यायच्या आहेत, अदरवाईज घेताना सगळ्या व्हॅल्यू या टी घ्यायच्या आहेत, टी एफ एफ अदरवाईज ट्रू. एवढी हिंट लक्षात ठेवायची आहे. जी हिंट याच्यामधली आपण सांगतोय ती हिंट लक्षात ठेवायची आहे, टी एफ ही काय ठेवायची, एफ अदरवाईज ठेवायची आहे टी. एवढी जरी हिंट लक्षात ठेवली तुम्हाला पी इफ देन क्यूचा ट्रूथ टेबल पाठ करायची गरज पडणार नाही.
एवढी गॅरंटी देतो मी. TF F अदरवाईज काय घ्यायचं, ट्रू घ्यायचं. तर हा इफ देनचा. त्यानंतर जी लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ती शॉर्टली घेतो मी इफ अँड ओनली इफ. याला आपण बाय कंडिशनल. इट इज सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेड बाय P if and only if Q रिप्रेझेंटेड ॲज या पद्धतीने सिंगल लाईन डबल ॲरो किंवा डबल लाईन डबल ॲरो मध्ये घेऊ शकतो. मग याचा ट्रूथ टेबल आपण विचारात घेऊ. बघा, तर ट्रूथ टेबल्स तयार करताना व्हॅल्यू जे आहेत P Q आणि 3 कॉलम्स आपण करणार आहोत. याचे डिटेल्स आपण नंतर हाऊ टू कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल यू हॅव सीन इन डिटेल्स इन नेक्स्ट व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत या संदर्भात. P Q P if and only if Q यामध्ये TT F F Pच्या व्हॅल्यू या ठिकाणी घ्यायच्या आहेत. त्यानंतर Qच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या लक्षात घ्या. TF TF आणि ह्याच्यामध्ये हिंट लक्षात ठेवायचे आहे TF F. ह्या दोन ज्या व्हॅल्यूज आहेत त्या दोन व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे TF F TF FT F. अदरवाईज ज्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत त्या काय घ्यायच्या आहेत T अदरवाईज या ठिकाणी व्हॅल्यू घ्यायच्या T. याच्यातली जी हिंट आहे ती हिंट लक्षात ठेवताना TH TF काय घ्यायचं आहे F आणि FT ची व्हॅल्यू सुद्धा काय घ्यायची आहे F. अदरवाईज काय घ्यायच्या, दोघांच्या ज्या व्हॅल्यू आहेत रिमेनिंग व्हॅल्यू त्या घ्यायच्या आहेत ट्रू. एवढी हिंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची. म्हणजे ही हिंट लक्षात ठेवली की सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ट्रूथ टेबल्स. आणि शेवटचं आहे लॉजिकल कनेक्टिव्हमध्ये नॉट जी कंडिशन्स आहे या नॉटमध्ये फक्त एवढंच करायचं आहे की तुम्हाला ज्या ट्रूथ टेबल्समध्ये एवढं लक्षात ठेवायचं जे ट्रू असेल ते फॉल्स घ्यायचंय आणि जे फॉल्स असेल ते काय घ्यायचंय ट्रू घ्यायचंय. ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू एवढीच हिंट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. फॉल्सचं ट्रू आणि ट्रूचं फॉल्स. बरोबर, एवढ्या दोन हिंट लक्षात ठेवा नॉटसाठी. मग आपण ज्या लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर केलेला आहे या लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक हे कन्सेप्ट आणि कन्स्ट्रक्ट द टेबल अँड सम रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवता येऊ शकतील. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉरवर्ड करायला सुद्धा विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.